सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की स्थावर मालमत्तेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा उत्तम राहील. त्यांना त्यामध्ये चांगला नफा देखील होईल. जर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी काही बदल करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये यशही मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला नवीन संधी देखील मिळतील. आईची तब्येत अचानक बिघडल्याने तुम्हाला संध्याकाळच्या वेळी थोडीशी समस्या जाणवेल. आज कुटुंबामध्ये जर तुम्ही विवाहयोग्य असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव देखील येतील. तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे देखील दूर होतील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुटुंबातील विवाहयोग्य व्यक्तीच्या लग्नाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानं कुटुंबातील सर्व सदस्य हे आनंदी राहतील. आज तुम्ही तुमच्या सुखसोयींवरती जास्तीचे पैसे खर्च कराल. आज तुम्हाला तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी जोडीदाराच्या सहकार्याची आणि सहवासाची गरज असेल. आज संध्याकाळी फिरायला जाण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर त्यातून तुम्हाला चांगला आनंद होईल. तुमच्या आईची तब्येत मात्र अचानक बिघडू शकते, त्यामुळे संध्याकाळच्या वेळी थोडंसं तुम्ही स्वतःला घरामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की बुद्धी चातुर्याने व्यवसायामध्ये घेतलेला कुठलाही निर्णय तुमच्यासाठी आज फायदेशीर ठरेल. तुम्हाला गरज असताना कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडनं मदत न मिळाल्यानं तुमचा त्यांच्यावरचा विश्वास उडेल. समोरच्याला सल्ला देण्यापूर्वी तुम्ही काळजी घ्या की त्या तुमच्या बोलण्याचं त्यांना वाईट वाटणार नाही. विद्यार्थ्यांना आज त्यांच्या शिक्षकांकडनं चांगलं सहकार्य मिळेल आणि भविष्यासाठी विद्यार्थी प्लॅन बनवतील. तुम्हाला आज तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या भावाच्या मदतीची गरज लागेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला पैशांच्या कमतरतेमुळे व्यवसायामध्ये काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. आज तुम्हाला तुमच्या भावाकडं मदतही मागू लागू शकते. तुमच्या घरातील आणि व्यवसायातील शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, परंतु ते यशस्वी मात्र होऊ शकणार नाहीत. आज तुम्ही तुमच्या व्यावसायिक कामामध्ये व्यस्त असल्यानं कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढू शकणार नाही. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आतमध्ये मनामध्ये परोपकाराची भावना ही वाढीस लागेल. नोकरीमध्ये कामाच्या दबावामुळे तुम्ही व्यस्त राहाल. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी आज वेळ काढू शकणार नाही, त्यामुळे तो तुमच्यावरती रागावू शकतो. जर काही बिझनेस प्लॅन दीर्घ काळापासून प्रलंबित असेल तर तुम्ही त्यावरती काम सुरू करू शकता, ज्याचा भविष्यामध्ये तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल. तुम्ही आज संध्याकाळचा वेळ काही धार्मिक विधींमध्ये खर्च कराल. आज तुम्हाला तुमच्या बहिणीकडनं कुठलाही निर्णय घेताना मदत लागू शकते. तुमच्या घरातील आणि व्यवसायामधील शत्रू मात्र तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या गुरु किंवा वरिष्ठांचे आशीर्वाद कुठलंही काम करताना घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या घरामध्ये जर कौटुंबिक वाद सुरू असतील तर तेही आज संपुष्टामध्ये येतील. आज विवाहयोग्य लोकांसाठी चांगले प्रस्ताव येतील, ज्याला कुटुंबातील सदस्य मंजुरी देतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. आज तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल मात्र थोडेसे चिंतेमध्ये राहाल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की शिक्षणामध्ये आज तुमची रुची वाढेल आणि तुम्हाला तुमच्या नवीन कामांमधनं
बरंच काही शिकायला मिळेल. नोकरी करणारे जर पार्ट टाइम काम करण्याचा विचार करत असतील तर आज त्यांना त्यासाठी देखील वेळ मिळेल. सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्या लोकांना आज त्यांच्या कार्यक्षेत्रावरती लक्ष हे केंद्रित करावं लागेल. खूप दिवसांपासून जुन्या मित्राला भेटण्याचा तुम्ही विचार करत असाल तर ती भेट आज घडू शकते. आज तुमच्या प्रेम जीवनामध्ये एक नवीन ऊर्जा आल्यानं तुमच्या जोडीदारावरील तुमचं प्रेम आणखीन घट्ट होईल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तू दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची व्यवसायातून मिळकत कमी आणि खर्च जास्त अशा परिस्थितीमुळे तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये सापडाल. आज तुमच्या मुलांची उत्कृष्ट प्रगती पाहून तुमचं मन हे प्रसन्न होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शत्रूंच्या संयमानं सामना करावा लागेल, अन्यथा ते तुमचं काम बिघडवू शकतात. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या प्रवासादरम्यान एक महत्त्वाची माहिती मिळेल, ज्याचा तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये फार मोठा उपयोग होईल. राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज नवीन संधी मिळतील. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं काम पूर्ण करण्यामध्ये तुम्ही व्यस्त व्हाल. तुमच्या जोडीदाराकडनं आज तुमच्यासाठी पार्टीचं आयोजन केलं जाऊ शकतं. आज तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय जर करत असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदारावरती बारीक नजर ठेवावी लागेल, अन्यथा तो तुमचा विश्वासघात करू शकतो. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळाल्याने आनंद होईल. कोणालाही न मागता कुठल्याही प्रकारचा सल्ला देऊ नका, अन्यथा तुम्ही स्वतःच अडचणीमध्ये याल. आज तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याशी निगडीत कोणताही निर्णय घेत असाल तर त्या संदर्भात तुम्हाला तुमच्या वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्यावा लागेल. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळी जाऊन लोकांची सेवा कराल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिठाचे गोळे माशांना खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की नवीन नोकरीमध्ये जर तुम्ही रुजू झाला असाल तर आज तुमच्यासाठी दिवस हा चांगला जाईल. आज तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत मिळतील, ज्यामुळे तुमची संपत्ती वाढेल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पिकनिकला फिरायला जाऊ शकता. एखाद्याला पैसे उधार देण्याचा किंवा त्याच्याकडनं घेण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर थोडंसं थांबा, अन्यथा तुम्हाला बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. आज तुमच्या चिडचिड स्वभावामुळे तुमचे कुटुंबीय मात्र निराश होतील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आईकडनं आज तुम्हाला प्रेम आणि आदर मिळत असल्याचं दिसून येईल. आज विद्यार्थ्यांची त्यांच्या शिक्षकांप्रती पूर्ण निष्ठा आणि समर्पण असल्यानं त्यांचे शिक्षक मात्र त्यांच्यावरती आनंदी राहतील. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत जागरूक राहावं लागेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे काही शत्रू तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात. त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहावं लागेल. तुमचा कोणाशी आज वाद जर झाला असेल तर कठोर बोलणं टाळा. तुम्हाला आज तुमच्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये लांबच्या प्रवासाला जावं लागू शकतं. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.